अथ श्री साई सच्चरित अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जय गुरुमानसरा प्रसादवाक्या मुक्ता करा अनन्य भक्त मराळ करा चरणी थारा तुझपाशी सदाश्रया महा उदारा घालूनी प्रसाद मुक्ताचारा देऊनी निज विश्रांती आसरा एरझारा चुकविसी काय तो साई सिद्धाश्रम दर्शने निवे संसाराश्रम निकटवर्ती भवभ्रम दवडी अविश्रम सहवासे साई मूळ निराकार भक्ता काजा लागी साकार करोनी माया नटीच स्वीकार खेळला साचार नट जैसा ऐस्या साईचा अणुध्यानी क्षणभर जाऊ शिर्डीस्थानी दोन प्रहराचा आरती मागुनी लक्ष लावूनी पाहूया माध्यानी आरती पाठी येऊनी मशिदीच्या काठी महाराजाती कृपादृष्टी उदिवाटीच भक्तास भक्ताई प्रेमळ उठा उठी घालीत समचरणी मिठी उभ्याने मुख नाहळिता दृष्टी भोगीत वृष्टी उदीची भाबाही भरभरोनी मुष्टी घालीत भक्तांच्या कर संपुटी अंगुष्टे लावीत तया चाल लाटी प्रेम पावटी अनिवार जा भाऊ जा जेवा वयास जा अण्णा जा तू खास सुग्रास जा वगे जा निजस्थानास प्रत्येकास वदत ते आता जरी ते पाहू न मिळे परी ते सर्वगत सोहळे शिर्डीस त्या स्थानी त्या वेळे दृढ ध्यान बळे दिसतात असो ऐसे करुनी ध्यान अंगुष्टापासून मुखावलोकन प्रेमे घालुनी लोटांगण कथानुसंधान चालवू कथाध्यायाची या अंती कथिले होते श्रोत या प्रती की बाबा ही मोल करणी हाती अर्थश्रुतीचा उकलविला ईशावास्य भावार्थ बोधिनी आरंभिली होती गणुदासानी आशंका उपजताच सद्गुरुचरणी घातली नेऊनी शिर्डीस बाबा तै वदले जे वचन तुझ्या या शंकेचे निवारण करील काकाच्या घरची मोल करीण जाशील परतून ते समयी ते सती की सांप्रत कथानुसंधान आता येथुनी चालवू आपण श्रोती होई जे दत्तावधान होईल श्रवण अविकळ संस्कृत भाषा निभिज्ञार्थ ईशावास्योपनिषदार्थ ओविद्वारा पदपदार्थ संकलित अर्थे विवरावा ऐसी आस्था धरोनी मनी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगमं साधनी गणुदासानी आरंभिली गूढार्थ प्रचुर हे उपनिषद भाषांतर झाले पद प्रपद विना अंतर्गत रहस्य बोध होईन आनंद मनाते चहुवेदाचे जे सार तेच उपनिषदाचे भांडार हरी गुरुकृपा नसेल यावर अति दुस्तर गाठावया म्हणेल कोणी मी सज्ञान आपुल्या मते करोनी यत्न करीन उपनिषदाचे आकलन प्रतिपादन यथार्थ तरी ते कल्पांती न घडे हे तो गुरुकृपा नसता साकडे गुप्त प्रमेय हाती न चढे मार्गी अवघडे पदपदी तेस जो गुरुपदी जडे तया नाही अणुमत्र साकडे तयाची या दृष्टी पुढे आपे आप उघडे गूढार्थ आत्मज्ञानाचे हे शास्त्र जन्ममरणोच्छेदक शस्त्र जे निरभिमान निस्संग मात्र तेच सत्पात्र विवेचना ऐसी याची कास धरिता क्षणात उपजे अर्थबोधकता बुद्धीची जाई प्रतिबद्धकता होय विशदता गूढार्थी ईशावास्य प्राकृती आणिता दासगणूची हेच अवस्था परिसाईनाथे कृपा करिता तद्गमता विराली गिरवाण भाषेचे अल्पज्ञान तत्रापि आचार्य विद्यारण्य वंदुनी साईबाबाचे चरण ओवी लेखन आदरिले गणुदासवाणी दुग्धधारा प्रसाद साईचा तयात शर्करा तेथील माधुर्य परंपरा क्षणैका आदरा जी श्रोते असो हे बोधिनी दिग्दर्शन गतार्था करा मूलावलोकन या कथेचे अनुसंधान आहे कियान वदरा निजभक्त करिता ग्रंथावलोकन आढळे जधी दुर्बोध वचन महाराज करीती समाधान बोलल्या विण कैसेपा हाच या कथेचे हेत श्रोतव्या भावा तात्पर्ये विदित इतुकेची माझे मनोगत दत्तचित्त परिसाजी ओवीबद्ध टीका केली
विद्वज्जनासी मान्य झाली, गणुदासाची मनीषा फिटली. आशंका राहिली पै एक, मांडिली ती पंडिता समोर. उहापोह केला थोर, परी होईना समाधान पर. शंका निर्धार कोणाही, इतक्यांत शिर्डीस काही कारणे. दासगणूचे घडले जाणे, आशंकेचे निवारण होणे. सहजपणे झाले की घेऊ गेले साईचे दर्शन. मस्तकी धरले श्रीचे चरण, करुनिया साष्टांग वंदन. सुखसंपन्न झाले संत कृपेचे अवलोकन. संतमुखीचे मधुर वचन, संतांचे ते सुहास्य वदन. कृतकल्याण भक्तगण, केवळ संताचे दर्शन. करी सकल दोषांचे क्षालन, जयासी त्याचे नित्य सन्निधान. काय ते पुण्य वर्णावे, का गणू कोठून आगमन. पुसती बाबा वर्तमान, कुशल आहे ना समाधान. चित्त प्रसन्न सर्वदा, गणुदास देती प्रत्युत्तर. असता आपुले कृपाछत्र, किमर्थ व्हावे म्या खिन्नांतर. आनंद निर्भर असे मी, आपणही हे सर्व जाणता. लोकोपचारार्थ प्रश्न करिता, मीही जाणून आहे चित्ता. कुशाल वृत्ता का पुसता, स्वये मज करवी आरंभ करविता. पुढे तो रंगारूपास येता, मध्येच ऐसी मेघ कमारिता. कोणाही उकलिता उकलेना, ऐसे परस्पर चालले भाषण. करीत गणुदास पाद संवाहन. ईशावास्य भावार्थ बोधन, संबोधे प्रश्न पुसिला. ईशावास्य भावार्थ बोधिनी, लिहू जाता अडखळे लेखणी. शंका कुशंका राहती मनी, भावाच्या उकलुनी सांगाव्या. साध्यंत घडला जो जो प्रकार, केला बाबाच्या पायी सादर. आशंका ही दुर्निवार, मांडिली समोर बाबाच्या. गणुदास विनवी साईनाथा, माझे ग्रंथ परिश्रम वृथा. ही या ईशावास्याची कथा, आपण सर्वथा जाणता. आशंका दूर झाल्या विना, ग्रंथाचा या उकल पडेना. महाराज देती आशीर्वचना, प्रसन्न मना असे तू. काय रे आहे यात कठीण, जाता आली या स्थळी परतोन. त्या काकाची मोल करीन, शंका निवारण करील की. काका ते भाऊ साहेब दीक्षित, बाबाचे एक प्रेमळ भक्त. काया वाचा मने सतत, गुरुसेवन सेवा निरत सर्वदा. प्रख्यात मुंबापुरी नगरी, तेथून अल्प अंतरावरी. पारले नाम ग्रामाभितरी, राहती हरिभाऊ हे. खरे नाम तयाची हरी, आई बापे ठेविली घरी. जनमनती भाऊ साहेब जरी, बाबाचे परी तिसरेच. महाजनीस बाबा बडे काका, निमूण करा म्हातारे काका. भाऊ साहेबास लंगडे काका, बंब्या काकाही म्हणती ते. आई बापे ठेविती एक, राशीचे ते असते आणिक. टोपण नावे ही मारिती हाक, रीती ही अनेक परीची. महाराज ठेविता नामे निराळी, तीच मग चालती वेळोवेळी. जाणो तीच मग बिरुदावळी, प्रेम समेळी धरिजेती. कधी भिक्षू कधी काका, बाबांनी पडिला हाची शिक्का. त्याच नामे शिर्डीत लोका, प्रसिद्ध काका झाले. आश्चर्य वाटले गणुदासा, आश्चर्य सकळांचे मानसा. काय काकांची मोल करीन ऐसा, उलगडा कैसा करणार. मोल करीन ती मोल करीन, काय तिचे असावे शिक्षण. ती काय ऐसी विचक्षण, वाटे विलक्षण हे सारे. कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती, कोठे मोलकरणीची मती. महाराज ही तो थट्टा करीती, जनवदती येणे परी. महाराज केवळ विनोद करीती, ऐसेच वाटले सर्वा चित्ती. परी बाबाच्या विनोदोक्ती, सत्यची गमती गणुदासा. परिसुनी त्या साईच्या बोला, साई बोलले अवलीला. सकृष दर्शने वाटले जनाला, दास गणूला ते सत्य. साई बोलले अवलीला, परी बोला माझी ललीला. सदा सर्वदा पहावयाला, आतुर झाला जनलोक. असो वा नसो विनोदवाणी, कदा न ती होणी निष्कारणी. बाबाच्या एकेका अक्षरगणी, असती खाणी अर्थाच्या. बाबा जे जे वाचे वदत, बोल नव्हेत ते ब्रह्मलिखित. एकही अक्षर न होई व्यर्थ, साधील कार्यार्थ वेळेवर. ही दृढ भावना दासगणूची, असो कैसाही ती तराची. निष्ठा जेथे जैसी जयाची, फळतयासी तैसेच. जैसी भावना तैसे फळ, जैसा विश्वास तैसे बळ. अंतःकरण जैसे प्रेमळ, बोधही निर्मळ तैशाच.
ज्ञानियाचा शिरोमणी मिथ्या नव्हे तयाची वाणी, निजभक्ताची पुरवावी मागणी, प्रीद हे चरणी बांधिले, गुरुवचन नव्हे अन्यथा, मन लावुनी परिसाही कथा, हरेल सकळ भवव्यथा, साधना पंथा लागाल, परतले गणुदास पारले ग्रामी, काका साहेब दीक्षित धामी, उत्कंठा काकाची मोल करीन कामी, पडते कैसी मी पाहीन, दुसरे दिवशी प्रथम प्रहरी, गणुदास असता शेजेवरी, साखर झोपेचा आनंदा बितरी, ते नवल परिवर्तली, कोणी एक कुणब्याची पोरी, गात होती मंजुळस्वरी, खोचली ती सुंदर लकेरी, जिव्हारी गणुदासांचा दीर्घ आला पयुक्त ते गान, जयात मंजुळ पदबंधन, परिसोनी तल्लीन झाले मन, लक्ष देऊन ऐकती, खडबुडुनी जागे झाले, गीतार्थ बोधनी लक्ष वेधले, सावचित्ताची ऐकत राहिले, प्रसन्न झाले अभ्यंतरी, म्हणती ही काय आहे कोणाची पोर, घातसे गंभीर आणि सुस्वर, ईशावास्याचे ते कोंडे थोर, उकलिले पार कीने, असो हीच ती मोल करीन, पाहू तरी आहे कोण, जिच्या संस्कृत वाणीमधून श्रुतार्थ खूण पटविली, बाहेर जाऊनी जो पाहती, खरेच कुणब्याची पोर होती, ती काकाच्या मोरीवरती घाशीत होती बासने, शोधाती कळली नवलपरी, होता तेव्हा दीक्षिताचे घरी, नाम्या गडी तयाचे चाकरी, बहीण ही पोरी दयाची, हीच ती काकाची मोल करीन, गीते या झाले शंका निवारण, रेड्यामुखी वेदगायन, संती कायन केले जी, ऐसे ते पोरीचे गायन, झाले दासगणूचे समाधान, बाबाच्या थट्टेचेही महिमान, आले की कळून सकळाते, कोणी म्हणती गणुदास, पैसले होते देवपूजेस, काकाचे येते देवघरास, तदा या गीतास परिसिले, असो ते जैसे असेल तैसे, तात्पर्यार्थ एकची असे, महाराज निजभक्ता शिकवती कसे, अनेक मिसे अवलोका, ठाईच बैसोनी मजला पुसा, उगीच का रानो माळ गिवसा, पुरवितो मी तुमचा दिवसा, एवढा भरवसा राखावा, असे मी भरलो सर्वा ठाई, मजविनरिता ठाव नाही, कुठेही कसाही प्रकटे पाही, भावा पायी भक्ताच्या, असो ती 8 वर्षाची पोर, कासेच एक फाटके पटकुर, परी नारंगी साडीच्या बडीवार, गाई ती सुस्वर गीतात, काय त्या साडीचा भरजर, काय त्या साडीचा काठ सुंदर, काय मौजेचा तिचा पदर, यातची ती चूर गाताना, खायाला मिळेना पोटभर, चिंदी न वेडया बोटभर, परी कोणाच्या नारिंगी साडीवर, हर्ष निर्भर ती दिसली, पाहून तियेची दैन्य स्थिती, आणि मनाची रंगेल वृत्ती, किंव उपजली गणुदासा प्रती, काय निवेदिती मोरेश्वरा, पहा हो हिचे अंग उघडे, द्या की तिला एखादे लुगडे, रजू होईल ईश्वराकडे, पुण्यही घडेल तुम्हा ते, आधीच मोरेश्वर कृपामूर्ती, वरी रासगणूची विनंती, सुंदर साडी खरेदी करीते, आनंदे अर्पिती पोरीते, नित्य खाणारी जे कदन्न, तिला लाधावे पंचपक्वान्न, तेवी ती मुलगी सुप्रसन्न, जाहली पाहून ती साडी, दुसरे दिवशी ती त्या ल्याली साडी, फेरधरी ती खेळे फुगडी, दिसली तर पोरीवर कडी, मोठी आवडी साडीची, तीच पुढे दुसरे दिवशी, साडी ठेवून पडदणीसी, गुंडाळी पूर्वी लपटकुरासी, परी हिरमुसी दिसेना, नाही ल्याली केली जोगवण, तथापि तिचे पूर्वील दैन्य, गणुदास भासे झाले विचिन्न, भावनेच्या भिन्नत्वे, नवी साडी ठेविली सदनी, जरी आली फाटके नेसुनी, तरी दिसेना खिन्न मनी, नवती की उणीव साडीची, असमर्थपणे फाटके लेणे, समर्थपणेही तैसेच करणे, या नाव दैन्य संपन्नपणे मिरविणे, भावने गुणे सुखदुःख, हेच ते गणुदासाचे खोडे, हिणे परिजीवा उलगडे, ईशावास्याचे केणे सापडे, ठाईच पडे अर्थबोध, ईशेचा आच्छादिला जेथे सारा, हाव घा ब्रह्मांडाचा पसारा, तेथे तयाविण उघडा थारा, कोण विचारा मानिया, तेही पूर्ण हेही पूर्ण,
पूर्णापसाव उद्भवले पूर्ण, पूर्णातुनी काढिता पूर्ण, राहील पूर्णची अवशेष. पोरीचे दैन्य ईश्वरी अंश, फटकूर साडी हेई तदंश, दाता देय दान हेई अशेष. एकची ईश भरलेला मी माझे हे पार दवडावे, निरभिमानात्वे सदा वर्तावे, त्यागपूर्वक भोगावे, अभिलाषावे नच काही. ऐसी बाबाची अमोघवाणी, प्रचिती मिळविली अनेकानी. अप्राणांत शिरडी ना सोडुनी, जनी विजनी प्रकटत. कोणास मच्छिंदर गडावर, कोणास कोठे यसो शहर, कोल्हापूर सोलापूर रामेश्वर, इच्छा मात्र प्रकटत. कोणास आपल्या बाह्यवेशी, कोणास जागृती वा स्वप्नविशेषी, दर्शन देत हरनिशी, पुरवीत असोशी भक्ताची. ऐसे अनुभव एक ना दोन, किती म्हणून करावी वर्णन. शिरडीत जरी वसती स्थान, अलक्ष प्रस्थान कोठेही. पहाही पोर कोणाची कोण, या कच्चित करीब मोल करीन. नारंगी साडीवरी तिचे ते गायन, निघाले मुखातून साहजिक. शंका म्हणून बाबास पुसावी, या मोल करीनीने ती निरसावी. तीही काकाच्या इथे असावी, रचना ही मायावी नाही का. आधीही तेथे मोल करीन असावी, हे कैसे बाबास ज्ञान. तीही भविष्यकाळी हे गाऊन, श्रुतार्थ बोधन व्हावे कसे. परी ते झाले खास, वाटले आश्चर्य गणुदासास. आशंकेचा झाला निरास, ईशावास आकळले. श्रोती आमनी येईल शंका, खटाटोप हा तरी काय तुका. स्वयेच स्वमुखे बाबानीच का, वेडिली न आशंका तिथेच. हे काय जागीच नसते करवले, परिते नसते महिमान कळले. ईशे त्या पोरीसई आच्छादिले, प्रकट हे केले बाबानी. आत्मयातात्म्य निरूपण, हेच सर्वोपनिषदाचे पर्यवसान. हेच मोक्ष धर्म निष्कर्षण, गीतार्थ प्रवचन हेच. प्राणी भिन्न आत्मा भिन्न, आत्मा कर्तृत्व भोक्तत्वहीन. तो न अशुद्ध पाप पुण्याधीन, कर्माचरण त्या नाही. मी जातीने उच्च ब्राह्मण, इतर मजहुनी नीच वर्ण. वसे ऐसे जोवरी भेद ज्ञान, कर्माचरण आवश्यक. मी अशरीर सर्वत्र एक, मजहुनी कोणी नाही आणिक. मीच की सकलांचा व्यापक, स्वरूपोन्मुख हे ज्ञान. पूर्ण ब्रह्मस्वरूप च्युत, ऐसा हा जीवात्मा पूर्ववत. कधीतरी स्वस्वरूपा प्रत पाववा निश्चित हे ध्येय. श्रुती स्मृती आणि वेदांत, या सर्वांचा हाती सिद्धांत. हेची अंतिम साध्य निश्चित. जातासी च्युतासी अच्युत पदप्राप्ती. सम सर्वेषु भूतेषु, जोवरी अप्राप्त हान स्थितिविशेषु. तोवरी ना भूतात्मा ऋषिकेषु, ज्ञानप्रकाशु समर्थ. वितकर्मे चितशुद्ध, होता होईल अभेद बोध. शोकमोहादी संस्कृती विरुद्ध, प्रकटेल सिद्ध ज्ञानते. अखिल त्रैलोक्य सचरावर, अच्छादी जो ईश परमेश्वर. निष्क्रिय निष्कल जो परात्पर, तो अशरीर सदात्मक. नामरूपात्मक हे विश्व, सबाया आच्छादी हा ईश. तो मीच भरलो अशेष, निर्विशेष रूपत्वे. अस्तु वस्तुत जे निराकार, मायागुणे भासे साकार. कामुकापाटी हा संसार, तोची असार निष्कामा. हे यत्किंचित भूतभौतिक, जगच्चेतना चेतनात्मक. ईश्वर ही हा अद्वितीय एक, निर्धार निशंक करावा. जगद्बुद्धीचा हा विवेक, जरी मनासी पटे ना देख. तरी हे धन हिरण्याधिक, याचा अभिलाख न करावा. हेही जरी न घडे तरी, जाणावे आपण कर्माधिकारी. आमरणांत शतसंवत्सरी, कर्मची करीत राहावे. तेही स्ववर्णाश्रमोचित, यथोक्तानुष्ठान सहित. अग्निहोत्रादी नित्यवित, चित्त आकलंकित होईतो. हा एक चित्तशुद्धीचा मार्ग, दुजा सर्व संग परित्याग. हे न आक्रमित ज्ञानयोग, कर्मभोगाची केवळ. ही ब्रह्मविद्या हे उपनिषद, सर्वांना देती अधिकारविद. वृत्तीन जोवरी झाली अभेद, उपनिषद बोध शाब्दिक. तरी
तोही व्हावा लागे, जिज्ञासू आदी तोच मार्गे मागे, म्हणून बाबा ही पाठविले मागे, मोल करीन सांगेल म्हणून. स्वयेच बाबा हा बोध देते, तरी हे पुढील कार्य न घडते, एकमेवा द्वितीय नसते, ज्ञान हे कळते बाबाचे मज वाचुनी. आणिक कोण आहे ती काकाची मोल करीन, मीच तीही दिदली खूण. ईशावास जाणविले परमेश्वरानुग्रहलेश, आचार्यानुग्रह विशेष, नसता आत्मज्ञानी प्रवेश, सिद्धोपदेशाची आवश्यक. आत्मप्रतिपादक जे जे शास्त्र, श्रवणी आणावे ते तेच मात्र, प्रतिपाद्य जे ते मीच सर्वत्र, मजविणा नत्र काहीच न. होता आत्मतत्वाचे विवरण, तोच मी आत्मा नव्हे आन. हे जयासी अभेदानुसंधान, आत्मही प्रसन्न तयासीस. असो आत्मनिरूपण होता, ऐसेच आत्मानुसंधान राखिता, ऐसीच निश्चल धरिता आत्मता, परमात्मा हाता येईल. पुढील अध्याय कथानुसंधान. विनायक ठाकूरादी कथन, श्रोते करोत सादर श्रवण, परमार्थ प्रवण होतील. त्याही कथा ऐशाच गोड, एकता पुरेल श्रोतियाचे कोड, महापुरुष दर्शनाची होड, पुरेल साड भक्ताची. जैसा उगवता दिनमणी, अंधार जाय निरसोनी, तेवी या कथा पियुष पाणी. माया हरपुनी जातसे, अतर्क्य साईचे वंदान, त्याविण कोण करील कथन, मी तो एक निमित्त करून, तेची ते वदवून घेतील. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, ईशावास्य भावार्थ बोधन नाम. विशोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.